शेतरस्त्यांच्या कामाला मिळणार नवसंजीवनी. बळीराजा रस्ते योजनेमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड. शेतरस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शेती वहिवाटीसाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना होणारा त्रास आता थांबणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेतरस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या योजनेच्या समितीत आता प्रगतिशील शेतकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला उपविभागीय अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यासाठी असलेल्या समितीत 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड केली आहे. संपूर्ण देशभर महामार्गांचं जाळं विणलं जात असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची, विशेषतः शेत रस्त्यांची दुरावस्था अनेक वर्षापासून कायम आहे. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत गावांना जोडणारी रस्ता योजना तयार करण्यात आली. मात्र बळीराजाला शेती करण्याकरिता मुख्य समस्या ही शेत रस्त्यांची असल्याची बाब घेऊन महायुती शासनाने पाणंद रस्ते योजना काही वर्षांपूर्वी सुरू केली. परंतु विविध कारणांमुळे या योजनेची अंमलबजावणी यशस्वी प्रमाणात होऊ शकली नाही. परिणामी शासनाने आता प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद शेतरस्ते योजनेमध्ये त्याच तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुरकीजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या शिफारशीवरून अकोला तालुक्यातील 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड या समितीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली आहे. टाकळी पोटे येथील ज्ञानेश्वर पोटे, पैलपाडा येथील सुयोग तांदळे, कुरणखेड येथील अमन महल्ले, कानशिवणी येथील देवानंद वाघमारे आणि पातूर नंदापूर येथील सुनील बनसोडे या 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात शेतरस्त्यांची समस्या बिकट आहे. या 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड समिती झाल्याने आता अकोला तालुक्यातील शेतरस्त्यांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी किशन गवई, पैलपाडा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.